महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे। 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कट घेतली आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे। एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर आता लगेच मेचा 11व्या हप्त्याचं नवीन वेळापत्रक तयार झालेलं आहे। ही पहा पेपरची बातमी आहे ज्यामध्ये निधी मंजूर झालेला आहे। मेचा हप्ता आता वाढून 2100 रुपये झालाय, जमा करावे लागतील। आता 2 कागदपत्र बहिणींकडून मागवले जाणार। ज्या बहिणी हे 2 कागदपत्र लगेच जमा करतील त्यांना 48 तासाच्या परत 2100 रुपये जमा होणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, अजूनही 10वा हप्ता जमा झाला नाही त्यांच्यासाठी आता शेवटचे 2 दिवस राहिले आहेत। शेवटच्या 2 दिवसातील शेवटच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। ही यादी लगेच पाहून घ्या। शेवटच्या टप्प्यातील हे जिल्हे ज्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच पहा। प्रशासनाकडून एप्रिलच्या हप्त्याची फायनल यादी आली। आता यानंतर पैसे वाटप होणार नाही, कारण की आता लगेच मेचा हप्ता सुरू होणार आहे। मेचा म्हणजेच 11वा हप्ता 2100 रुपयानुसार सुरू होत आहे। त्याबरोबर लाडक्या बहिणींना 75,000 रुपयाचे एक विशेष अनुदान देखील मिळणार आहे। फक्त आता मेच्या हप्त्यासाठी 4 महत्वाचे नियम लावले जाणार आहे आणि 2 कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे। ज्या बहिणी हे 2 कागदपत्र लगेच जमा करतील त्यांना 48 तासाच्या आत मेचा हप्ता जमा होईल। आता हे 2 कागदपत्र नेमकं कोणते आहेत, हे 2 कागदपत्र कुठून काढायचे आणि कुठे जमा करायचे लगेच पाहून घ्या, अन्यथा मग तुमचा मेचा हप्ता देखील लेट होऊ शकतो। लाडक्या बहिणींसाठी आज 4 अतिशय महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। एप्रिलच्या हप्त्याचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे। अंतिम टप्प्यात 16 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 16 जिल्ह्यात राहिलेल्या बहिणींना हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर लगेच मेच्या हप्त्याची 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। आता ज्या बहिणींना अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही त्यांनी शेवटच्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी पाहून घ्या, कारण की त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याचं वितरण बंद होऊन जाणार आहे आणि मेचं फ्रेश वितरण सुरू होणार आहे। मेच्या हप्त्यासाठी 2 कागदपत्र मागवले आहेत। मेचा हप्ता सर्व बहिणींना सरसकट मिळणार नाही, त्यासाठी हे 2 कागदपत्र जमा करावे लागतील। त्याकरताच हे 2 कागदपत्र कुठून आणायचे, कुठे जमा करायचे लगेच पाहून घ्या, कारण की मेचा हप्ता वाढून 2100 झालाय आणि ज्याची माहिती स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली। 2100 रुपये आपण बहिणीला देणार आहोत, कोणतीही बहीण वंचित राहणार नाही, सर्व बहिणींना पैसे देणार एकनाथ शिंदे साहेबांनी दिली माहिती। लाडक्या बहिणींना येणाऱ्या 2 दिवसामध्येच 2100 रुपयाचा 11वा हप्ता खात्यात येणार। ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता राहिलाय त्यांना देखील 48 तासाची मुदत दिलेली आहे। त्यांनी जर हे काम अर्जंट पूर्ण केलं तर त्यांना देखील एप्रिलचा हप्ता लगेच मिळून जाईल, कारण की एप्रिलचा हप्ता अजूनही जमा झाला नसेल तर तुमच्यासाठी 48 तास बाकी आहे। या 48 तासात कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे तेही पाहून घ्या, कारण की आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये जमा होत आहे। ज्या बहिणीला फक्त एप्रिलचे 1500 जमा झाले आणि 830 जमा झाले नाही त्यांनी खुश होऊन जाऊ नका, कारण की बऱ्याच बहिणींना जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला देखील 1500 आणि 830 असे 2 मेसेज आलेले आहेत। तुम्हाला फक्त 1500 येत असतील आणि तुम्ही खुश होऊन जात असाल तर तुम्ही थोडंसं त्या ठिकाणी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा, कारण की गॅसचे 830 देखील जमा होत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ फक्त 1 मिनिट पाहायचा आहे। हा व्हिडिओ 1 मिनिट जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला 830 रुपयाचा अधिक फायदा होणार आहे, कारण की पहा आता 830 हे गॅसचे पैसे त्या ठिकाणी येत आहेत। 2 मेसेज यायला पाहिजे होते, तुम्हाला एकच आला असेल तर व्हिडिओ पहा, कारण की आता मेचा हप्ता वाढला 2100 रुपये झालाय। मेचा हप्ता 2100 झाल्यामुळे 2 कागदपत्र त्यासाठी मागवलेले आहेत। 4 वेगळे नियमही लावलेले आहेत। हे 2 कागदपत्र काढून तुम्ही लवकरात लवकर जर जमा केले तर तुम्हाला 48 तासाच्या आत मेचाही हप्ता जमा केला, कारण की पहा एप्रिलचा जो हप्ता आहे तो सरसकट दिला, मेचा हप्ता काय सरसकट दिला जाणार नाही। मेच्या याच्यासाठी निकष कडक पद्धतीने तपासले जाणार आहे, पडताळणी केली जाणार आहे आणि या पडताळणीमध्ये ज्यांच्याकडे हे कागदपत्र आहे त्यांनाच हप्ता दिला जाणार आहे। मग हे कोणते कागदपत्र आणि कोणते 4 नियम लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की एप्रिलच्या हप्त्यासाठी शेवटच्या टप्प्यातील जी 16 जिल्ह्यांची यादी आहे ती आपण लगेच पाहणार आहोत, कारण की या 16 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही। एकदा का हा टायमिंग निघून गेला की तुम्हाला काही पैसे येणार नाही। त्याचबरोबर आपण लगेच पाहणार आहोत की मेचा हप्ता जो आहे तो कोणत्या बहिणीला मिळणार आहे। मेचा हप्ता सरसकट मिळणार नाही, तो कोणत्या बहिणीला मेचा हप्ता मिळेल, कोणत्या बहिणीला मेचा हप्ता मिळणार नाही, कारण की तो आता 2100 रुपये वाढून झालाय। मग 2100 रुपये झाल्यामुळे कोणती 2 कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागतील, ही 2 कागदपत्र कुठून काढावी लागतील, कुठून आणायची, कुठे जमा करायची, मेचा हप्ता मिळवण्यासाठीचे 4 नियम कोणते आहेत, ते 4 नियम पाळले तरच 2100 मिळतील, अन्यथा मिळणार नाही। याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटं जरी पाहिला तर तुम्हाला 2 दिवसात 2100 रुपये मिळणार आहे। आता पहा मेचा हप्ता जो आहे तो 2100 रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री यांनी देखील त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। फक्त यासाठी 4 नियम ठेवलेले आहेत। आता हे 4 नियम कोणते, 2 कागदपत्र कुठे लगेच तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्यांना अजूनही एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी लगेच काय करायचं आहे, बऱ्याचशा बहिणींचं आधार लिंकिंग निघालेलं आहे, आधार लिंकिंग त्या ठिकाणी डिलिंक झालेलं आहे। मग त्यांनी नेमकं बँकेत जाऊन काय करायचं आहे, ज्यांना मेसेज येत नसतील त्यांनी कुठे कॉल करायचा आहे, संपूर्ण सविस्तर सांगणार आहे। हप्ता जमा होऊनही तुम्हाला समजलं नाही तर काय चेक करायचं, कुठे मेसेज करायचा, काय चेक कर, संपूर्ण सविस्तर सांगणार आहे। सोबत
मेच्या हप्त्याचं वेळापत्रक आलंय. कशा पद्धतीने मेचा हप्ता टप्प्याटप्प्याने येणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यात नंतर पैसे येणार, संपूर्ण सविस्तर सांगणार आहोत. पहा, 4 ते 5 दिवसामध्ये हप्ता वाटप जो आहे तो मेचा सुरू होत आहे. आदिती ताईंनी देखील वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिल्या दिवशीच आपण लाभ वितरित करत आहोत. एप्रिलच्या हप्त्याला उशीर झाला, त्यामुळे मे उजाडला गेला. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मार्च मध्ये देखील महिला दिनाचं औचित्य साधून ज्यावेळेस मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं, ज्यावेळेस फेब्रुवारीचा पहिलं जमा झाला आणि त्यानंतर मार्चचा जमा व्हायला 4-8 दिवसाचा अवधी त्यामध्ये लागला. म्हणजे 8 तारखेला सुरू झालेली प्रक्रिया पूर्ण होता करता 15 मार्च पर्यंत गेली. तर त्याच धर्तीवर मे मध्ये देखील आता 15 मे पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला 11वा हप्ता देखील देण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे. आता सर्व नियम काढले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सगळ्या अटी शर्ती काढल्या आहेत, काही काळजी करायची गरज नाही. राज्य प्रशासनाकडून मेच्या हप्त्यासोबत एक त्या ठिकाणी गिफ्ट देखील तुम्हाला दिलं जाणार आहे. ते 75,000 रुपयाचं गिफ्ट आहे. 75,000 रुपयाचं एक विशेष अनुदान बहिणीला मिळणार आहे. आता हे कशा पद्धतीने मिळणार, काय मिळणार, संपूर्ण सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे. पहा, आता सगळे नियम काढलेत पण 4 नियम बाकी. कोणत्या 4 नव्या नियमानुसार पैसे मिळणार आहे, 75,000 रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते आपण लगेच पाहणार. आता सगळ्यात आधी पाहतोय की एप्रिलचा हप्ता जो आहे, ज्या बहिणींचा राहिलाय, ज्या बहिणीला अजूनही एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, ज्या बहिणी अजून वाट पाहतात, तर त्यांच्यासाठी जे शेवटचे जे हे आहेत म्हणजे टप्प्यातील जिल्हे आहेत, तर त्याची यादी सांगतो. त्यानंतर मेच्या हप्त्यासाठी कोणते 2 कागदपत्र लागतील, मेच्या हप्त्यासाठी कोणते 4 नियम आहेत त्याची माहिती आपण घेऊ. तर सगळ्यात आधी पहा, 6 प्रशासकीय विभाग आहेत. तुम्हाला माहिती असेल 36 जिल्ह्यासाठी 6 प्रशासकीय विभाग केले आहेत. तर प्रत्येक जो आहे विभागामधून 2-2 ते 3-3 जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात येईल. आता पहा, तुमचा जो जिल्हा आहे त्याचं जर नाव लगेच आलं तर तुम्ही 24 तासात तुम्हाला हप्ता येऊन जाईल, हे त्या ठिकाणी क्लिअर करा. आता पहा, जे विभाग आहेत बघा, सगळ्यात आधीचे जे विभाग आहेत तर तो आपण जर बघितला तर जो विभाग आहे पहिला, तर आपण नाशिक विभाग जो आहे, नाशिक विभागामध्ये 5 जिल्हे येतात: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर. तर यामध्ये सर्वात आधी खानदेशातील जळगावचा जिल्हा याचा नंबर लावण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक विभागामधून नाशिकमध्ये देखील त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहे. नंदुरबारमध्ये देखील त्या ठिकाणी पैसे येणार आहे. या 3 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेवटची टप्पेवारी त्या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे बघा, नागपूर विभाग. नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे येतात, ज्यामध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर. तर यामध्ये चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली, तर या 3 जिल्ह्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे. बाकीच्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील पण फार शक्यता कमी आहे. 75,000 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि मेचा हप्ता 2100 रुपये मिळवण्यासाठी 2 कोणते कागदपत्र लागणार आहे ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पुढचा विभाग आहे कोकण विभाग. कोकण विभागामध्ये 7 जिल्हे येतात, ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी. तर यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राहिलेल्या महिलांना त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे एप्रिलचं. ही प्रक्रिया 24 तास सुरू राहील आणि बाकीच्या महिलांना उद्याही त्या ठिकाणी पैसे मिळून जातील. पण एकदा का उद्याचा दिवस गेला की त्यानंतर पैसे वाटप आहे तो बंद होऊन जाणार आहे आणि मेच्या हप्त्याची सुधारित नवीन यादी चालू होणार आहे. मेच्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी 2 कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा पुढचा, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, जालना आणि धाराशिव. तर यामध्ये धाराशिव, बीड आणि जालना या 3 जिल्ह्यांचा जो आहे तो नंबर लावण्यात आला आहे. त्यानंतर मग परभणी, जालना वगैरे यांचा त्या ठिकाणी नंबर लावण्यात येईल. बाकीच्या महिलांना थोडीशी वाट पाहावी लागणार. शेवटचा विभाग राहिला बघा अमरावती विभाग. अमरावती विभागामध्ये जर जिल्हे बघायला गेलं तर वाशिम आहे, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला. तर यामध्ये अकोला आणि अमरावती आणि बुलढाणा, तर या 3 जिल्ह्यांना त्या ठिकाणी नंबर लावण्यात आला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. आता 75,000 रुपयाचं अनुदान, मेचा हप्ता 2100 रुपये आणि त्या ठिकाणी याच्याविषयी आता महत्वाची माहिती घेतो. आता 75,000 रुपयाचं जे अनुदान दिलं जाणार आहे तर त्याची सुरुवात नागपूरमधून करण्यात आली. तर पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत एक प्रकारची इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन देण्यात येते सरकारच्या माध्यमातून आणि जिच्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून एक 75,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं. रिक्षाची किंमत जवळपास 4 लाख रुपये आहे. त्याच्यामध्ये 75% जे आहे तर कर्ज म्हणून बँकेमार्फत मिळून दिलं जातं. राज्य सरकार जे आहे तर 20% रक्कम देतं आणि महिलांना त्या ठिकाणी 10% रक्कम भरावी लागते. म्हणजेच एकंदरीत एक 40,000 रुपयाच्या खर्चामध्ये तुम्हाला राज्य सरकार एक पिंक ई रिक्षा देतं, जी तुम्ही चालून तुमचा उदरनिर्वाह करू शकता. जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये त्याचं वाटप झालेलं आहे. तर तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता, ज्यासाठी तुम्ही एक त्या ठिकाणी महिला असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आवश्यक आहे. कोणी सरकारी नोकरीला नसेल, लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे तेच त्याला आहे. आता मेचा हप्ता, तर मेचा हप्ता जो आहे तर तो देखील लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही कोणते 2 कागदपत्र जमा करून ठेवा. तर तुमचा उत्पन्नाचा दाखला. पहा, आता आर्थिक वर्ष जे आहे ते सुरू झालेलं आहे. 1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष सुरू झालं आणि ज्याची आता सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही आता नवीन तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून घेणं त्यामध्ये अपेक्षित आहे. जो तुमचा जो आहे म्हणजे 2024-25चा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला साधारणपणे आता मिळून जाईल. तर तो तुम्ही काढून घ्या आणि जो तुम्हाला जर विचारलं तर तो सादर करावा लागेल. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट याच्यामध्ये असतं ते म्हणजे आपलं आधार कार्ड. आधार कार्डमध्ये काही करेक्शन्स आहेत का बघा, आधार कार्डमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहेत का बघा, आधार कार्ड आणि बँक खात्यावरची डिटेल्स प्रॉपर व्यवस्थित आहे का, कुठली स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यामध्ये ते ग्राह्य धरणार नाही. तर डायरेक्ट बाईने लापात्र करण्याची सूचना त्या ठिकाणी विभागाला दिलेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही ते एकदा चेक करून घ्या. तर या 2-4 गोष्टी तुम्हाला आता चेक करणं गरजेचं आहे. तर नक्कीच या गोष्टी चेक करा, ही कागदपत्रांची तयारी ठेवा. नक्कीच मेच्या हप्त्याविषयी आपल्याला नक्कीच गुड न्यूज त्या ठिकाणी येणार आहे. आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता जमा झाला का, किती रुपये जमा झाला, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहतात, नक्की कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.